सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8। मग अर्जुनी म्हणितले हा हो जी अवधारिले जे म्या पुसिले ते ते निरोपीजे। मग अर्जुन म्हणाला, हो महाराज, आपण ऐकले काय? जे मी विचारले आहे त्याचे निरूपण कृपया आपण करावे। सांगा कवन जे ब्रह्मा काय सा नाम कर्मा अथवा अध्यात्मा काय मनिपे। ब्रह्मा म्हणजे काय, कशाचे नाव कर्म आहे आणि अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे हे सांगावे आम्हाला। अधिभूत तेसे यथ अधिदेव तो कवन असे ते उघड मी परियसे तैसे बोला। अधिभूत म्हणतात ते कसे आहे आणि विश्वात अधिदेवत कोण आहे ते मला स्पष्टपणे समजून शकेल अशा पद्धतीने सांगावे। देवाधियज्ञ तो काय कवन पाये दोही ते अनुमानसी काय दिठी न भरे। देवा, अधियज्ञ तो काय आहे, या देहात तो कोण आहे, या गोष्टी अनुमानाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत। आणि नियतांत करणे तू जाणीस देह प्राणी ते कैसे निहेशा रंग पाणी परिसवा माते। आणि अंतकरण स्वाधीन केलेल्या पुरुषाकडून देवावसानांचे वेळी तू कसा जाणला जातोस आणि शारंग पाणी ते कसे जाणावे ते मला ऐकवा। देखादवादारी चिंतामणीचा जरी पौडला होय देवाचा तरी ओसनाताही बोलू तयाचा सोपून वचे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, हे पहा की एखाद्या भाग्यवान मनुष्य चिंतामणीच्या घरकुलात झोपी गेला असता त्याच्या मरण्याचाही शब्द वाया जाणार नाहीत। तैसे अर्जुनाची बोल सवे आले तोची म्हणितले देवे परी ऐसे का बरवे जय पुसिले तुआ। त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातून ही वाक्य प्रकट झाली। त्याच वेळी देव म्हणाले, अर्जुना, तू काही विचारलेस त्याचे उत्तर श्रवण कर। किरीटी कामधेनुचा पाढा वरी कल्पतुचा आहे माधोडा म्हणून मनोरथ सिद्धींची आचाडा तो नवल नोहे। अर्जुना, हा जणू काही कामधेनूचा बछडा आहे आणि तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ पूर्ण व्हावे अशी इच्छा केली तर त्याचं आश्चर्य काय। श्री कृष्ण कोपोनी जासी मारे तो पावे ब्रह्मा साक्षात्कारे मा कृपेने उद्देशू करे तो कैशा परी न पवेल। श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतात, जर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तर मग श्रीकृष्ण कृपादृष्टीने ज्याला उपदेश करतील त्याला काय बरे प्राप्त होणार नाही। जे श्रीकृष्णजी होई जे आपण ते श्रीकृष्ण होय आपुले अंतकरण मग संकल्पाचे अंगण ओळखती सिद्धी। ज्यावेळी आपण श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होऊ त्यावेळी आपले अंतकरण कृष्णरूप बनते आणि संकल्परूपी अंगणात रिद्धी सिद्धी प्रकट होऊन आपली सेवा करू लागतात। परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनसी आधी निमसीम म्हणून तयाचे काम सदा सफल। असे निसीम प्रेम अर्जुनाच्या हृदयी अमर्याद आहे म्हणून ते मनोकामना नेहमी सफल होते। या कारणे अनंते ते मनोगत तयाचे पुसते होऊन जाणून आईते ओ घरुनी ठेवले। या कारणाने अर्जुन आपल्या या गोष्टी विचारील असे त्याच्या मनातील विचार श्रीकृष्णाने आधीच ओळखले आणि त्यापुढे ब्रह्मज्ञान रूपी पक्वान्नाचे ताट आयते वाढवून ठेवले होते।
जे आपत्य धानी होऊन निघे तयाची भूक तो मायेसीची लागे रवी तो शब्द काय सांगे मग स्तन्य तेरी कारण की स्तनपान केल्यानंतर दूध झालेल्या मुलाची भूक मातेलाच लागते. एरवी ते लहान बाळ आला म्हणून भूक लागली म्हणून तो स्वतः सांगतो काय म्हणून कृपारू गुरुची आठाई हे नवला दोहे नाही परी ते असो ऐक काही जय देव बोलते झाले. म्हणून कृपाळू गुरु माऊलीच्या ठिकाणी ब्रह्म अमृत वाजण्याची ही प्रकृती दिसते. त्या संबंधी काही आश्चर्य नाही, परंतु आता हे वर्णन असो देव काय म्हणाले याचे श्रवण करावे. मग म्हणितले सर्वेश्वरे जो आकारी खो करे कोंदले असते न खिरे कवने काळी. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले हे ह्या फुटक्या नाशवंत देहासी आकारात दाटपणे ओतप्रोत भरलेले असूनही कोणत्याही भूत भविष्य वर्तमान काळात कळत नाही. रवीचा पुरपण तयाचे पाहावे तरी शून्याची नवे स्वभावे वरी गवराची पालवे गाळूनी घेतले. एरवी त्यांच्या सूक्ष्मपणाला पाहू लागलो तर ते शून्यच आहे असे वाटते, परंतु तो स्वभावाने शून्य नाही तर सतचिंत आनंद स्वरूप आहे. हे इतके सूक्ष्म आहे की जणू सूक्ष्म आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. जैसे परी विरुळे विज्ञा विज्ञानीचे खोळे हलवले ही न गळे ते परब्रह्मा. ते असे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. देहांची शिर पशवी हलविली तरी पण तो त्यामधून गळत नाही. हे परब्रह्म होय. आणि आकाराचे निझाले पणे जन्मधर्माचे नेने आकार लोपिनी मने नाही काही. आणि देहाचे आकारांचा जन्म झालेले हे जन्माचा विकार जाणत नाहीत आणि आकारांचा लोप झाला तरी त्याचा कधीही नाश होत नाही. ऐसी आपुलिया सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता सती तया नाम सुभद्रापती आध्यात्मगा. हे सुभद्रापती हे अर्जुना याप्रमाणे आपल्या सहज स्थितीत असणारे त्यांना ब्रह्मासारखी नित्यता आहे अशा साक्षी चैतन्याला अध्यात्म म्हणतात. मग गगनी जवी निर्मळे नेने कैसी एक वेळे उठती घन पठळे नाना वरमे. ज्याप्रमाणे निर्मळ असणाऱ्या आकाशाच्या प्रांगणात रंगीबेरंगी मेघांची पठले एकदम कशी स्पष्टपणे दिसू लागतात तेच कळत नाही. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे मदादिभूत भेदे ब्रह्मांडांचे बांधे होची लागली. त्याप्रमाणे या परिशुद्ध या निराकार अशा ब्रह्मांचे ठिकाण महतत्व वगैरे भूतभेदांच्या ब्रह्मांडांचे आकार निर्माण होऊ लागतात. पै निर्विकल्पाची बरडी फुटे आदी संकल्पाची विरुढी आणि ते सर्वाची मोडून ती धोनी ब्रह्मा गोळ एकाचा. ब्रह्मरूपी बरड जमिनीवर मूळ संकल्परूपी अंकुर फुटतो आणि त्याच बरोबर ब्रह्मा गोळांचा आकार भरू लागतो. तया एककाचे भीतरी पाहिजे तो बीजाची भरीला देखीजे माझी होती आज आती आने निजे लेख जीवा. त्या एक एक ब्रह्मांडाच्या आत पाहिले तर ते ब्रह्मांड बीजांनीच म्हणजे मूळ संकल्पांनीच भरलेले दिसते आणि त्या प्रत्येकामध्ये किती जीव निर्माण होतात आणि नाश पावतात याची गणती करता येत नाही. मग तया ब्रह्मांड गोळकाचे अशांश प्रसवती आदी संकल्प सम हस हे असो ऐसी बहु असा
सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांडाच्या गोलांचे प्रत्येक अंशापासून अगणित आधी संकल्प उत्पन्न होतात. हे असो, या प्रमाणे सृष्टीचा मोठा विस्तार वाढत राहतो. परी तुझे विनय कला प्रब्रह्माची संचला अनेकत्वाला पूर जैसा. परंतु त्याच दुसऱ्या कोणाशिवाय एक परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी जणू काही अनेकत्वांचा पूर आला आहे. तैसे समविषमत्व नेने कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवती आयुनीचे लक्ष दिसती. याप्रमाणे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषम कोठून आले हे काही कळत नाही. येथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. हे पाहिले असता त्यांना प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. एरी जीवा भावाची पालविये काही मर्यादाच करू नये पाहिजे कवर तो आवघेविये तव मूळ ते शून्य. त्या प्रत्येकी योनीत जीवन स्वरूपाची शाखा किती विस्तारल्या गेल्या आहेत आणि काही गणनाच करता येत नाही. या सर्वांची निर्मित कोण करतो हे पाहून लागलो तर हे ते आहे की नाही त्याच्या पलीकडे आहे रूपाने असणारे परब्रह्म आहे. म्हणून करता मुद्दला न दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्याचे आपेसे वाढो लागे. म्हणून मूळ ब्रह्मांड निमित्तांचा करता तो दिसत नाही आणि पाहू लागलो तर उत्पादन करण्याची काही दिसत नाही. मध्ये कार्य तेवढे आपोआपच वाढवयास लागते आहे. ऐसा करते नवीन गोचरू अव्यक्ती आकारू निपजे तो व्यापारू तया नाम कर्मा. अशा प्रकारे कृत्याशिवाय अव्यक्तांच्या ठिकाणी जो तो भास समान कसा आकार उत्पन्न होतो असा तो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. आता अधिभूत जो मनीपे तेही सांग संक्षेपे तरी होये आणि हारपे आभ्रा जैसे. आता अधिभूत त्यांना म्हणतात ते थोडक्यात तुला सांगतो. त्याप्रमाणे आकाश ढग उत्पन्न होतात आणि एकदमच लयही पावतात. तैसे असते पण हाता नाही होई जे हे साच जयाचे रूप आणि पाच पाच मिळवनिया. ज्याप्रमाणे त्यांचे अस्तित्व वरवरचे भास रूप असते आणि न होणे तेच खरे स्वरूप आहे तसेच त्याला पंचमहाभूते एकत्र येऊन रूपाला आणतात. भूतांचे अधिक करुणी असे आणि भूत संयोग तरी दिसे ते विवेक वेळे भ्रंशे नाम रूपाधिक. ते पंचमहाभूतांच्या आश्रयाने असते पंचमहाभूतांच्या संयोगाने दिसते पंचमहाभूतांच्या वियोगाने ते नष्ट होते. नामरूप संबंध वगैरे त्यांच्या आश्रयाने राहतात. तयाचे अधिभूत म्हणिजे मग आदिदेव पुरुष जाणिजे जेने प्रकृतीची भोगीजे ओ पारजिले. त्या शरीराला अधिभूत असे म्हणतात. जो देहाही प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो त्या जीवाला अधिदेव म्हणतात. जो चैतन्याचा चक्षु तो इंद्रिय देशीचा यक्षु तो ध्यास्तमानी वृक्ष संकल्प विहगमाचा. जो मन बुद्धीमध्ये असणाऱ्या चैतन्याचे प्रकाश म्हणजे डोळा आहे. तो जो इंद्रिय रूप देशांचा स्वामी आहे तो देह पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहणारा वृक्ष आहे. जो परमात्मा चित परिदुरा ते अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीची आवर बारा संतोषे शिने.
तो प्रत्यक्ष परमात्माच आहे, परंतु त्या परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटत असते. याचे कारण म्हणजे तो अहंकार रूपी निद्रेने गाढ झोपी गेला आहे. म्हणून तो संसार रूपी स्वप्नाच्या व्यापाराने कधी संतुष्ट होतो तर कधी क्षीण होतो. जीव येणे नावे जयाचे आळविजे स्वभावे, ते अधिदेवात जाणावे पंचायतीचे. ज्याला जीव या नावाने स्वभावात बोलतात त्याला पंचमहाभूतांच्या शरीर रूपी घरातील अधिदेव असे जाणावे. आता याची शरीर ग्रामी, तो शरीर भावाते उपक्षमी, तो अधियत्न यथगामी पंढू कुमरा. आता याच शरीर रूपी गावामध्ये तो शरीर म्हणजे मी या भावाला नाहीसा करतो. तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुन मी आहे. एराधिदेवाधिभूत तेही मी चिकीर समस्त, परिपंधरे की ढाळ मिळत ते काय सांके नोहे. एरवी अधिदेव हे अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे, परंतु 15 दराने उत्तम कशाने साने डाकाला मिळते तर ते हीनकस होत नाही का. तरी ते 15 पण न मिळे, आणि किढाची आहे अंशा न मिळे, परिजवतयाचे निमिळे तव सके जीवनी जय. तथापि ज्यांच्या सोनेपणा मलिन होत नाही आणि तो इतर धातूंच्या रूपाशी एकरूपही होत नाही, परंतु जोपर्यंत तो इतर धातूचे मिश्रण आहे तोपर्यंत तो हीन सज म्हटले जाते. तैसे अधिभूताची अवघे ते अवघेचे निपालवे, झाकले तव मानावे वेगळे से. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे सर्व अविद्येच्या पडद्याने झाकलेले आहेत, म्हणजे ते सर्व विषय अज्ञान आहेत. तोपर्यंत तो माझ्यापेक्षा वेगळे नाहीत असे समजावे. तेवी अविदेची जुननी का फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे, मग मने कौनी जरी आटे तरी काय नोगी होती. तोच अविद्येच्या पडदा दूर केला म्हणजे भेदभावांची मर्यादा नाहीशी होते. मग तो एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे जर म्हणावे तर प्रारंभी ते दोन होते काय. पै कशाचा गुंढाळ वरी ठेवला स्फटिक शिळ, ते वरी पायरी डोळा तव भेदली गमती. केशाच्या गुंढाळ्यावर स्फटिकांची शिळ ठेवली आणि ते जेव्हा डोळ्याच्या वरून पाहिली जाते तेव्हा त्याच वेळी ती भंगली आहे असे वाटते. पाठी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले, तरी टाकरे उनी सांदिले शिळे ते काही. नंतर केश स्फटिकांच्या शिळे घालून दूर केले तर स्फटिक शिळेचे भंगलेपण काय झाले हे काही कळत नाही, म्हणून ती शिळा पुन्हा डाग लावून जोडली गेली आहे की काय. नाते अखंड ती आयते, परिसंज्ञ भिन्न गमली होती, हे सारी रिया मागोती जैसी का तैसी. तर नाही, कारण ती स्फटिक शिळा मुळीच अखंड होती, परंतु केसांच्या संगतीने तो भंगल्यासारखी वाटत होती. ते केस बाजूला केल्यानंतर ती जशीच्या तशी असते. तेवीची अंभावे जाये, तरी एके ते आधीच आहे, त्याची साचे ते तो होये ते अधियज्ञ मी. त्याप्रमाणे अहंभाव म्हणजे जीव आणि ब्रह्माचे एके ते मूळचेच आहे. हा प्रकार जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. पैगामी तुझा सखळ यज्ञ कर्मज, सांगितले काके काज
मने धरुनी. आम्ही जे हेतू मनात ठेवून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत ते 4थ्या अध्यायात तुला सांगितले आहे. तो हा सकळ जीवांचा विसवा, निश्चर्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, दावी जतसे. तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसवा आहे आणि निश्चर्य सुखाचा ठेवा आहे. परंतु जे अर्जुना, जो गूढ अभिप्राय मी तुला स्पष्ट करून सांगत आहे. पाहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रतिती, विषय द्रवाची आहुती देऊनिया. या अधियज्ञामध्ये प्रारंभी इंधनाच्या पूर्णपणाने इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित केला व त्यामध्ये विषयरूपी द्रव्याची आहुती देऊ मग वज्रासन तेची उर्वी, शोधून आधार मुद्रा भरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. आणि मग योगग्नी करता वज्रासन घालून हीच भूमिका शुद्ध करून त्यावर मूळ बंधन मुद्रेचा ओटा करतात, त्यावर शरीराचा मांडव उभा करतात. येत संग्राम माझी कुठे, इंद्रिय द्रवाचे नीप वाढे, यजी जती उदंडे युक्ती घोषे, युक्ती घोषे. त्या ठिकाणी ध्यान धारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्र घोषाने इंद्रिय रूपी होम द्रव्ये भरपूर द्रव्याच्या साह्याने यजन करतात. मग मन आणि प्राण संयम, हाची हवन संप्रदेचा संग्राम, येणे संतोष विजय निधर्म ज्ञानानळू. नंतर मन आणि प्राण आणि संयम अशा प्रकारच्या यज्ञ संपत्तीचा समंबराने दूर रहित ज्ञानरूपी अग्नीला संतुष्ट करतात. ऐसे हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान हे जे यज्ञ हरपे, पाठिज्ञाची स्वरूपे निखिल उरे. याप्रमाणे योग्य यज्ञातील कुंड मंडप वेदी मंत्र तंत्र हविद्रव्ये हे सर्व ज्ञानाग्री मध्ये समर्पित होतात. या योगाने पर्यवसान ब्रह्मज्ञानामध्ये होते. हे ज्ञानही परब्रह्म स्वरूप लय पावते आणि ब्रह्मस्वरूप शेवटी उरते. तया नावगादी यज्ञो, ऐसे बोलिला तव सर्वज्ञो, तव अर्जुनाती प्राज्ञो, तया पातले ते. या ज्ञान प्राप्तीच्या साधनेने अधियज्ञ हे नाव आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. त्यावेळी अर्जुन प्रखर बुद्धिमान असल्यामुळे त्याला ही सर्व प्रक्रिया समजली. हे जाणून म्हणितले देवे, पार्था परिस तू आहासी बरवे, तरी कृष्णाची आबोला सवे, हे रुसुकाचा झाला. अर्जुनाने हे सर्व उत्तम प्रकारे जाणले आहे. हे देवाने ओळखले आणि ते म्हणाले, हे अर्जुना, तू एकाग्र चित्तेने श्रवण करत आहेस. हे भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुन सुख स्वरूप झाला. देखा बालकाची आधनी धाई जे, का शिष्याचे निझाले पणे होई जे, हे सद्गुरुची ऐकलेली जाणी जे, का प्रसवतिया. असे पहा की लहान बाळाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे, हे एक जन्म देणारी माथा अथवा सद्गुरूच जाणतात. म्हणून सात्विक भावाची माधी, कृष्णांग अर्जुनाधी, न समातने परिबुद्धी सावरुनी देवे. म्हणून अर्जुनाच्या आधी श्रीकृष्ण अंगी अष्ट सात्विक भाव निर्माण होऊन तो हृदयी मावेल, परंतु देवाने ते विचारपूर्वक आवरून घेतले. मग पिकली सुखाचा परिमळू, की निवाली अमृताचा कल्लळू, तैसा कोळानी सरळू बोलू बोलिला.
मग परिपक्व सुखरूपी फळांचा सुगंध जसा असावा किंवा शीतल अमृताची लाट जशी असावी त्याप्रमाणे मृदू आणि रसाळ विचार त्यांनी प्रगट केले. मने परिसनियाची अराया ऐके बाबा धनंजय ऐसी जळो सरली माया तेथ जाळीते ती विजळे. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अशा अर्जुन ज्ञानाग्रीमध्ये माया नाहीसी झाली की ते ज्ञानही विराम पावते. ते आताची सांगितले होते अगाधी यज्ञ म्हणितला जयाते ते आधीची तया माते जाणून अंती. अरे हे आताच तुला सांगितले होते की ज्याला अधियज्ञ म्हटले आहे तो अधियज्ञाच्या आधारे जो पुरुष जिवंत असताना मला जाणतात ते मरणकाळीही मलाच प्राप्त होतात. ते देह जोडसे मानुनी ठेल आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरोनी गगनीची असे. ज्याप्रमाणे कोणतेही घर आकाशाने भरून आकाशात राहत असते त्याप्रमाणे ज्ञानी देहरूपी खोळ परब्रह्माच्या भरून ब्रह्मातच राहत असते. ये प्रतीची माझ घरी तया निश्चयाची ओरी आली मनोनी बाहेरी नवेसीचे. अशा या अनुभवांच्या ओरीतील माझ घरात ज्याला आत्मनिश्चयाची शांत झोप आली आहे म्हणून त्यांना बाह्य विषयांचे स्मरण देखील होत नाही. रामकृष्ण.